गुड मॉर्निंग मित्रांनो. काय केलंय? गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण आज सध्या कोल्हापूरमध्ये गावी आलो आहे अचानक आणि असंच बोललो आज एक ब्लॉग बनवूया. खूप दिवस जरी ब्लॉग बनवला नाही आहे. तर आज आम्ही जाणार आहोत माझ्या आत्याच्या गावाला, म्हणजे आजऱ्याला, देवगणगाव गावाला. तर तो एकदा गावी आलो आहे. थोडं फ्रेश मूड. हे माझं घर. इथे 6 रूम आहेत, इथे 6 रूम, इथे 3 रूम आहेत, इथे 2 रूम आहेत आणि वरती 3 अशा टोटल 12 रूम आहेत आपल्या घराच्या. बघू शकता आपलं. आणि रोडच आपलं घर असल्यामुळे रोडच आमच्या थोडं काम चाललं आहे. JCB आहे मागे. इथे असा मोठा रस्ता बनतो आहे. तर आज ब्लॉग आपण सुरू करूया आणि बघूया दिवसात आपण काय काय करू शकतो, कुठे जातो आहे, पूर्ण दिवसभर जे काय आपण जिकडे फिरू वगैरे ते दाखवतो तुम्हाला मी आमच्या कोल्हापूरचा सगळं. हा बघा, हा भाऊ आहे माझा. हा बसलाय असाच. ही बहीण आहे समृद्धी भराडे. चल ना प्रताप शूट. आणि ही मोठी काकी आणि छोटी काकी. आम्ही चाललोय आता. चालू केलाय आम्ही ब्लॉग. हा आमचा खोटा भाऊ जवळजवळ राहतो, श्रेयस. श्रेया येणार काय आजऱ्याला? का रे? कोणाला? चल. हा चालेल. आजी आमची बसली आत. दिसते का बघा आजी तुम्हाला? हा हा ठीक आहे, घेतो. तर माझी काकी म्हणली जाताना काहीतरी खायला घ्या. गावाला पद्धत आहे आमच्या, खायला घ्यावं लागतं आपल्याला कुठेही जाताना. आणि आमचे बाजूचे काका पण आहेत, सावंत काका. लहानपणापासून नेहमी प्रेमळ, सगळ्यांशी हसत खेळत राहणार आहे. चाललो आम्ही आजऱ्याला. त्याकडे जाऊन येतो जरा. अरे कुठून जा की रे? कुठून जायचंय पण तू? गाडी टर्न मारतो. आतल्या मार्गे जायचा बोलतोय. बघू शकता टोपी घातली SSS आणि गाडीवर बसलेत. आणि तुम्ही पाहू शकता ही रडतीये, हिला जेवायला द्यायचं आहे. चला मग का, बाय बाय. तर आपला व्लॉग सुरू झालेला आहे. थोडं रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे बघा आमचं कोल्हापूर कसा सुंदर आहे. आमच्याकडे प्रवास सुरू झाला आहे आमचा. आम्ही मुरगुडमधनं निघालो आहे. सत्तावीस भराडे घातली एकदम कडकमध्ये. ड्राईव्ह वन साईड करणार आपली ती ड्रायव्हिंग. मस्त हिरवागार. काल रात्री ना खूप असा मोठा पाऊस पडलाय सकाळी 4 वाजता आणि पूर्ण हिरवागार आणि एकदम थंड वातावरण झालंय गावामध्ये. तर प्रवासात बघूया पुढे काय काय होतंय. आम्ही थांबलो जरा, गळ घेतलाय, गारगुटीमध्ये थांबलोय. या दुकानात आम्ही गळ घेतला. गळ घेतलाय. जरा फिशिंगसाठी जायचा प्लॅन आहे. आता थोडं इथे फेमस गुरु बिर्याणी म्हणून आहे, आम्ही ते खायला चाललो आहे. बघूया कशी आहे टेस्ट. मुंबईसारखी असेल काय, कशी लागते वगैरे सांगतो मला खाताना व्हिडिओ होतोच. शिवसमर्थ चायनीज आम्ही इथे लावलो आहे आणि या भावाला चायनीज खायचं आहे. आणि आम्ही इथे बरोबर जेवायला म्हणजे नाश्ता करायला बसलो. ॲक्च्युली तो बिर्याणी करू ना, बिर्याणी करू बंद होतं, मग आम्हाला चायनीज खावं लागतं आहे. आणि हॉटेल शिवसमर्थ चायनीजला आलो आहे. बघूया टेस्ट कशी आहे. बघू शकता गरम वाफ येते. मला भावाच्या तोंडाला पाणी सुटलं आहे. टेस्ट करून बघ तू कसं आहे. हां कशी वाटली टेस्ट? क्वालिटी? लॉलीपॉप खाल्ला पाहिजे मी पण. बघूया. छान टेस्ट आहे. मसाला भाजी खरोखर सुंदर आहे.
आणि मग आमचा चिकन ट्रिपल राईसचा ग्रेव्ही पण आलेली आहे. गालगुडीमध्ये सुंदर चायनीज. मला वाटलं होतं की एवढं भारी असेल. तर वाघाने आमच्या ट्रिपल राईस मागवला आहे. लॉलीपॉपचा फडसा पाडलेला आहे पूर्णपणे. ट्रिपल राईस एकटा खाणारे वाघ बघा तुम्ही बघता आता. थोडं झणझणीत असं जे चायनीज होतं. चालू आहे माझ्या भावाचा अजून. थोडं तिखट लागलं मला, आम्ही थोडंच खाल्लं. आणि चायनीजची टेस्ट बोलाल तर चांगली, खूप चांगली होती. मसाला लॉलीपॉप पण खूप छान. आणि ट्रिपल राईस थोडा वेगळा आहे गावी, पण चांगला आहे एकदम. असं वेगळी टेस्ट चांगली वाटते काहीतरी. त्यामुळे तिखट लागलं थोडं मला. भाऊ आमचा ऐकत नाही आहे. काय काय पाहिजे मग तू? अगं तुम्ही बोलत होता कॅमेरा बंद झाल्यावर, पण आता कॅमेरा चालू आहे, कोणी ऐकू नये म्हणून बोलत नाही. थम्सअप पिणं चालू आहे. कसं वाटलं तुझ्या चाळीस? कसं वाटलं तुला इथलं? तू पण फर्स्ट टाईम खाल्ली ते? नाही, चांगलं टेस्ट होती. पोट भरलं आहे आता इथनं मी डायरेक्ट थोडं काहीतरी घेऊ बाहेर खायला. घरात डायरेक्ट त्याच्या गावाला. तर तुम्ही कधी आलात तर नक्की विजिट करा. काय नाव आहे पत्ते? समर्थ चायनीज. बेस्ट टेस्ट काय स्पेशली बोलाल तर इथले पहिलं काय घेतलं आपण रे? चिकन मसाला लॉलीपॉप ट्राय करा. खूप चांगलं आहे. बघू होतं गारगुडीला केलं आहे. गारगुडी बाजारपेठेची तिथे काय. चला जाऊया पुढे. तर आम्ही आता थोडं खायला घेत होतो. आमच्या घरात चिल्ली जास्त आहेत आत्याकडे. दोन आत्याची मुलं, दादा तेजू दादा आणि राजेश दादा. त्यांना टोटल 5 मुलं आपल्या घरामध्ये छोटी. आणि आम्ही जरा टाईमपास म्हणून घेतलं आहे खायला. आमचे प्रथमेश दादा काय आलं? पेट्रोल पंप बंद आहे का? पेट्रोल पंप बंद आहे. आता बघूया पेट्रोल आम्हाला कुठे मिळतं. बघू शकता पेट्रोलला मारामारी चालू आहे आपल्या गावामध्ये. खूप गर्दी आणि आम्ही लाईनीमध्ये उभे आहे. मित्रांनो, तुम्हाला खरं सांगू, खरं तर इथेच खरं सुख आहे. पाहू शकता पूर्ण शांतता आहे. पूर्णपणे थांबलो आम्ही त्या पूर्णपणे शांत नाही. मागे पुरा डोंगर जंगल एरिया आहे पूर्णपणे. आम्हाला जायचं होतं. आम्ही आता टाईम झाला 1 वाजला. आम्ही 10:30 वाजता घरातून निघालो आत्याच्या घरी जायला. आमच्या घरापासून आत्याचं गाव 40 किलोमीटर असतं, म्हणजे 1 सव्वा तास. आता 1 वाजला. आम्हाला इथून अजून पाऊण तास लागणार. एवढे आम्ही टाईमपास करत चाललो आहे. आम्हाला पेट्रोलसुद्धा नाही मिळालं गारगोडीमध्ये ॲक्च्युली, त्यामुळे थोडा इश्यू झाला होता. पण बघा बघू शकता एकदम सामसूम रोड आहे, एकदम शांतता आहे. एखादी गाडी जाते इथून तर बघितली आपण तर. खूप नदी, डोंगर. पूर्णपणे जंगल आहे आमच्या मागे. पूर्णपणे या जंगलात रात्रीचा कुठला आहे तर आणि बिबट्या आमच्या इथे पण आहे. कोल्हापुरात बिबट्या आहे आणि खास करून आजरा बिबट्या पण आहे. हा टर्न बघा कसला डेंजर टर्न आहे. एकदम असा डेंजर टर्न बोलतात ना बघा पूर्ण. अरे बाबा, आणि झाडांची सावली बघा. असं वाटतं अंधार आहे पूर्णपणे. मला पुढचं पण दाखवू शकतोय बघा. आता थोड्या वेळात पोहोचू आम्ही आत्याच्या गावाला.
हे जंगल मला लहानपासून खूप आवडतं पहिल्यापासून. पण मागे तुम्ही बघू शकता काहीच म्हणजे गाडी वगैरे खूप कमी असते रोडला. रात्री रोड बंद असतो. त्यानंतर गौरेडे आणि जंगली जनावरे या रोडला असतात असं बोलतात. अजून मी तर कधी बघितलं नाहीये. ओके आज ट्राय कर रात्री यायचं ब्लॉग बनवायचं. जसं तुम्हाला बोललो होतो मी की हा जंगल फॉरेस्ट एरिया आहे पूर्णपणे. तर इथे ना एक बोर्ड लिहिला आहे. तुम्हाला मी दाखवतो बोर्ड काय लिहिलं आहे. हा बोर्ड आहे. या बोर्डवर असं लिहिलं आहे की महाराष्ट्र शासन वन विभाग कोल्हापूर वन परिक्षेत्र आजरा हद्द सुरू. म्हणजे वन्य प्राण्यांचा वावर असल्याने वाहने सावकाश चालवा. तुम्हाला तर दाखवतो मी बॅक कॅमेरा. आणि आम्ही तर इथून चाललो आहे. प्रथमेश भराडे गाडी चालवून दमलेत वाटतंय. थोडंच राहिलं आहे, जरा 20 मिनटं का 10 मिनटाचा रस्ता आहे, पोचू. आम्ही थांबलो होतो. असं वाटतं पतू बोलत काहीतरी तुम्ही गेलं बाई. तर बहुतेक काय नव्हतं, मुंगूस का काहीतरी मांजर होतं. पूर्ण जंगल आहे बघा ना, पूर्ण दोन्ही साईडून जंगल आहे. आणि थोडी भीती तर वाटते आहे कारण निसर्ग बिबट्या हा इथे. ॲक्च्युली खरोखर बिबटे आहे, मी मस्ती म्हणून सांगत आहे. पण आम्ही निघतो इथून, थांबत नाही. बघा पूर्ण जंगल आहे दोन्ही साईडून. इकडे पण खाली काय नाही आणि तुझं काय नाही. जर काय आला कोण विषय खोल आहे. मग आकाशी स्वप्नांचा हरपून भान शिरते. हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते. सावरते बावरते झडते अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तर आणि फायनली आम्ही आलेलो आहे आत्याच्या गावी. आत्याचं घर हे बाहेर असं सुंदर 6000 आमची गाडी. आत्याचा इथला गोटा हा. शेता लागलेत वाटतं सगळे. आत्या बसली आहे माझी. आता आमच्या दारात पण चालूच आहे ना आपल्या. ही माझी सर्वात मोठी आत्या आहे. आम्ही आलो आत्याच्या गावाला सकाळी 10:30 निघालोय. हो का, मी ते युट्यूबवर टाकणार आहे का. हा पत्तू दमला आहे बघा गाडी चालवून. आजोबा आम्ही का युट्यूबवर असा ब्लॉग बनवतोय का, कधी बनवत नाही. बोला तुझ्या गावात बघा बनवूया, घाट वगैरे बघून बनवलंय. चिल्ली पिल्ली कुठेतरी गेले आहेत. नाही करवंद खेळायला जायचंच आहे खास. आणि आत्याच्या गावी खास करून एक चांगले काजवे असतात रात्रीचे. जर थांबलो तर बघायला भेटतील काजवे. पण बघूया, राहायचा आमचा प्लॅन नाही आहे. थोडा लेट निघालो तर जाऊ, बघू काय ते करू. ही आमची छोटू गौरी. बाकीचे जे तिघं आहेत ते आमचे छोटू गावाला गेलेत. गौरी त्या तिची छोटी कुठली आहे, छोटी कुठे आणि मोठी कोण. गौरी ताई मोठी. अच्छा तू छोटी. अरे मी कन्फ्यूज झालो रे, खूप वर्षांत आलोय. गौरी ताईला बघूया भेटूया कुठे. गौरी कुठे गेली आहे. अच्छा घराकडे गेली आहे. मग तू एकटीच आहे ते. बाबा बघा आम्ही बोललो 5 जण आहेत घरात म्हणून एवढे चॉकलेट घेऊन आलो. पण होते का तुलाच खायचे सगळे चॉकलेट काय म्हणत्या. पोचल्याला आम्ही शेताकडे चाललोय. बघा शेताकडे जाऊन दादाला भेटूया. दादा शेताजवळ आहे जरा. कानगाव हे मंदिर बांधलं जागेवाल्याचं मंदिर.
आणि आत्याचं घर आमचं पहिलं दाखवतो कुठे होतं काय. आम्ही लहानपणी जायचो. तुला माहिती आहे हा माहिती आहे. इथे खाली होतं कुठेतरी घर. गेलं मागे विषय. इथे खाली इथे होतं कुठेतरी. हा आणि तुमचा विजय होता तिथे आहे. प्रताप बराडे एक मॅजिक दाखवतो इकडे. मॅजिक पदो तुला मॅजिक दाखवतो. तुम्ही बघू शकता हे झाड आहे. हे झाड आहे ना, हे झाड ॲक्च्युली हे लाजवचं झाड आहे. मला दाखवतो मात्र बघा. याला हात लावा ना हे लगेच हे होणार बघा. तुम्हाला उदाहरण दाखवतो. दिसलं काय? हे बघा काय निसर्गाचं हे बघा ना, लगेच हे होतं. हे लाजळं झाड फक्त आम्हाला दादाची तेच बघायला पाहिजे बघा. क्लिअर बघू शकता. हे बघा तुम्हाला हात लावून दाखवतो जाऊन एकदम. आणि मी शेतात चाललोय बाबा. वाघ तिथं आहे. पत्तू पुढे गेलाय. शेतात थोडी कामं चालू आहेत त्यामुळे घरी आत्या होती फक्त. त्यामुळे इथे कोण नव्हतं. इथे दादा आणि बहिणी आहेत. शेतातली कामं चालू आहेत. शेंगा आहेत आपल्या शेंगा. कधी आला तू? ते काम चालू आहे शेतातलं. लेऊन आहे लेऊन आहे रे. काय म्हणता कशा आहात? एकदम एकदम मस्त. ऊन हा थोडं खाल्लंय आता. थोडं खातो घरी नंतर जाऊन. तर शेंगा केवढे आहेत. डायरेक्ट शेतातून घालत. तर मी आपल्या आपण शेंगदाणे खातो ना, शेंगदाण्याचा कूट वगैरे आपण टाकतो त्यामधल्या शेंगा आहेत. आणि ओरिजिनल आहे, यात काय मिक्सअप नाही आहे. आणि प्रताप बराडे लाजत आहेत आमच्या व्हिडिओमध्ये यायला. गाडी चालवून दमलेले आहेत. आणि आता आम्ही या शेंगा घेऊन चाललेलो आहे. पैलवान विजय होता आमचा पैलवान. आणि हा बघा ह्याला फक्त आणलाय पुजायला आम्ही. ह्याला गाडी सोडून काय येत नाही. इकडे बघ जरा मागे रे. ए तोंड का लपवालस? पुढं बघ. बघ की पुढे यायला का? गाडी सोडून काय येतं का तुला? यायला कडा आलाय असा फक्त फिरायला. मी व्हिडिओ काढतो तर मीच घेतला असता कांद्यावर. फक्त काय कामाला नाहीस तू. जा घेऊन. राहतोय की जातोय कर. वाटो होतं काय वजन नाही. थोडं वजन आहे पण मजा येते काम करायला. असं काहीतरी रोज केलं तर मान जाईल. जय बजरंगबली. डोक्यात रक्त खाली यायला लागलं. फणस बघू शकता. फणसाचं झाड आहे इथे. फणस आहेत आपल्या इथे. मस्त फणस लागले त्यार. क्वालिटी. आम्ही घरी चाललो आता. कारण दादा जरा शेवगे आपल्याला दम लागलाय थोडा. कारण दादा ते शेंगाची गोणी घेऊन गाडीवरनं गेलं त्यामुळे आम्हाला चालत जावं लागते. दम लागलाय. घरी जाऊन थोडा फ्रेश होतो आणि नंतर आम्ही जाणार आहोत करवंद खायला. करवंद खाताना दाखवलं तुम्हाला पूर्ण दाखवेन करवंद कुठे जाणार आम्ही कसे काय. तर थोडा आराम करून आता आम्ही चाललो आहे करवंद खायला. तुम्हाला दाखवतो. घराच्या बाहेर ना आंब्याचं झाड आहे. कैऱ्या लागल्यात. पिकले नाहीत कैऱ्या लागल्यात बघा. मस्त झाड दिसतंय का तुम्हाला? बघा मोठ्या कैऱ्या लागल्या. कैरी
घेऊन जाणार मी यातले 2-3 तरी. चला आता आपण करवंद खायला जाऊया. चे कार्यकर्ते विजय दादा, मी प्रथमेश आम्ही चाललो आता. गाडी बंद आहे रे, गाडीवर ठेव. त्याला प्यायला पाहिजे घेऊ दे. अरे आता राजस्थानवरनं आलाय ना, त्याला पाणी लागतं, मला नको आहे. चला निघूया. गाडी काढली आम्ही फायनली. इथून 5 मिनिटावर आहे जंगल. ते जंगलात जाऊन करवंदाचं आहे, तिथे जाऊन आपण करवंद खाणार आहे. तर चला गाडीवर बसूया. आता माझी भराडे काल चाललोय आम्ही तिघे आता. लेट्स गो. गाडी पार्क केली आहे आमच्या वाघाने. आणि वाघ आज क्या खाएगा? घासपूस खाएगा. आता चला, ऊन थोडं कमी झालंय म्हणून थोडा आराम केला का आणि निघालो. करवंद बघूया इथे. दरवर्षी नाही येत, आता 2-3 वर्षांत आलोय मी आत्ताच्या गावाला. बघा करवंद भेटतायत का. हे कुठे चाललास? हारवशिले पत्या. ही करवंदाची जाई आहे, दिसत तर नाही अजून. बघूया. कुठे आहेत? भावाने आमच्या वाघान शोधली आहे जाई. अरे का कुठे? आणि जाई तर चांगली शोधली सर असं तिकडे. आणि गोड आहे. हा गोड आहे, 1 नंबर गोड आहे. भाऊ बोलतोय गोड आहेत. बघूया खाऊन टेस्ट. क्वालिटी रे, गोड आहे. टाक पिशवीत. क्वालिटी आपण आहे. खाव्या. पहिला आम्ही खाणार बाई, पिशवीची नंतर. काय वाटू? गोड आहेत ना. या जायची करवंद गोड आहेत. पाहू शकता. मुंबईला कोणाला पाहिजे तर सांगा, मी घेऊन येतोय. भेटली सर्वांना, या अपेक्षा ठेवा. करवंद खाली सुद्धा गावात असं आल्या काही वाटत नाही. ती विकत घेऊन खाणं मुंबईला करवंद आणि स्वतः तोडून हाताने तोडून करवंद खाण्यातला फरक आहे. बरोबर की नाही? माझ्या मागे बघा घरमध्ये जाईय पूर्ण भरली आहे. मला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. टॉप करवंद आहे. टॉप टॉप म्हणजे एकदम. थोडी पिकलेत वरची पण दाखव, वरती पिकलेत ती. करवंद आणि करवंद खाणं सुरू आहे आणि पिशवीत भरणं पण सुरू आहे. गोड आहेत पाट्या. गोड करवंद आहेत. हाताला थोडं ते हे लागतं, चिकट चिकट ते करवंदाचं थोडं काय बोलतात त्याचा तो हे असतोय का नाही. कोणाला हवे असेल तर कॉन्टॅक्ट प्रथमेश भराडे. मी नंबर टाकेनच यूट्यूबच्या ब्लॉगच्या ह्याच्यामध्ये. बघा कसले करवंद आहेत. आणणार आहे मी मुंबईला, म्हणूनच आणते पिशवीतनं नेतोय. पूर्ण जंगल आहे बघा, बघू शकता सगळीकडून. जंगलात आलो आहे आम्ही. करवंद खाता खाता जांभळाचं झाड लागले. बघूया छोटी छोटी जांभळं असतात ना ती. करवंद घेतलेत आम्ही आता. हात बघायला कसे झालेत. आणि इथून आम्ही जाणार आहे आता घरी. दाखव रे करवंद जरा. करवंद ओपन कर. आणि आता इथून डायरेक्ट घरी जाणार आम्ही. आणि घरून करवंद घेऊन चाललोय घरी. येताना बघूया आता कसं जातोय आपण. गाडीचा प्रवास आपण दाखवूया पूर्णपणे. आता आम्ही आत्याच्या गावात इथून निघणार आहोत. घरी जाऊन फ्रेश होऊन लगेच निघणार आहोत. पोचलो की फोन कर. हां
तर बॅग तर आम्ही इथून करवंद घेऊन डोंगरातनं लवकर जावा. जेव्हा आता वहिनी बारक्या कुठे आहेत त्या काय आत्या आम्ही आता इथून डायरेक्ट मुरगुड मजा आली आत्या गावाला करवंद खाल्ली लादवाची झाडं बघितली बिर्याणी करूया फक्त राहा म्हणून मागे लागली आहे राहू शकत नाही टाइम आपल्याकडे कमी आहे आपल्याला मुंबईला पण तू जायचं असाच हिरोगिरी करीत जायचा. आलं बघ आता अजून लग्न नाही झालं आत्या हिरोगिरी काय करायची नाही काय आता कितीशा पाटण्या आणतोस काय तू? बघ काय बोलते बघा माझी आत्या काय काय तिकडे नंबर लावून ठेवतो. पप्पाला पण लावतोस का? चला बाय बाय मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात ओके, माझी आत्या, हरते पूर्वा आणि मामा चला येऊ बाय बाय गौरी बाय बाय खुलते नात आणि आमचे होय होय वाघ आमचे ड्रायव्हिंग वाघ सत्तावीस भाड्याने गाडी काढलेली आहे निघायचं काय वैतागलाय तर ॲक्च्युली निघालो आता आम्ही इथून जायचं होतं आम्हाला ॲक्च्युली काजूच्या आमराईत जायचं होतं काजूच्या बागेत पण काजू संपलेत आणि आपण लेट आलो आहे खूप त्यामुळे काजू खायला गेलो नाही तर आता निघूया प्रवास लांब आहे थोडा इथून आता आणि संध्याकाळच्या काटाचा रस्ता थोडा अवघड आहे म्हणून उजेडासोबत निघालो करबंद आहेत बघूया चला घरी आता आरामात घरात जावे ऋण झुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ तर अंधार पडलेला आहे आणि अजून 10 ते 15 मिनटं आम्ही घरी पोहोचू दमलो आहे खूप थांबलो नाही कुठे आम्ही असाच डायरेक्ट आलो आहे थोडा घाट होता आणि उजेडावर घरी पोहोचलेलं चांगलं म्हणून आम्ही लवकरात लवकर घरी यायचा प्रयत्न करतो मागे मुक्तता आम्हाला कसं एकदम झालं आहे तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहोत आपल्या घराजवळ आणि कंटिन्यू गाडी चालवत आम्ही आमच्या घर तिथे पोहोचलोय बघा आमचं घर आहे आणि मी घरात आलोय आणि बॅग वगैरे घेतली आहे आता हा ब्लॉग इथेच संपवतोय मी आणि लवकर अपलोड करतो थांबलोय मी सकाळपासून आपला थोडा रेस्ट करणार बाय बाय